ओम श्री गणेशाय नमः। आजच्या कथेचे नाव संत श्री बाळूमामा, अलौकिक जन्म आणि बालपण। महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर निपाणीजवळ वसलेले अक्कोळ हे एक शांत गाव। याच गावात आरभावे घराण्याचे वास्तव्य होते। मूळचे गोकाक तालुक्यातील आरभावी गावचे वतनदार पाटील असलेले बाळाप्पा आरभावे हे एक सात्विक आणि धार्मिक व्यक्तिमत्व। आरभावीच्या मारुती मंदिराची सेवा सोडून आपल्या अष्टांगीच्या ओढीने ते अक्कोळात स्थायी झाले। गावकरी त्यांना प्रेमाने आरभावे म्हणून ओळखू लागले। बाळाप्पाचा मुलगा मायप्पा याचा विवाह आप्पाचीवाडी येथील बोते घराण्यातील सुसंस्कृत कन्या सुंदराबाई यांच्याशी झाला। भक्तीचा वारसा आणि नवस। सुंदराबाई अत्यंत श्रद्धाळू होत्या। पंढरीचा विठुराया आणि आप्पाचीवाडी हलसिद्धनाथ ही त्यांची आराध्य दैवत। मोठ्या मुलगी गंगूबाई आणि थोरला मुलगा भैरू त्यांच्यानंतर सुंदराबाईंनी हलसिद्धनाथाचरणी एक आर्त साकडं घातले। प्रत्येक एकादशी आणि पौर्णिमेला त्यांचे कडक व्रत असायचे। एका भक्तिमय वातावरणात काळाचे चक्र फिरत होते। तेजस्वी बालकाचे आगमन। एकादशीचा उपवास करून सुंदराबाईचे मन ईश्वराच्या ध्यानात मग्न होते। सोमवारचा तो दिवस होता। दुपारी 4:23 सुमारास सुंदराबाईच्या पोटी एका दिव्य बालकाचा जन्म झाला। त्या बालकाच्या मुखावरचे तेज आणि प्रसन्नता सामान्य मुलासारखी नव्हती। रीतिरिवाजाप्रमाणे नामकरण सोहळा झाला आणि मुलाचे नाव बाळू ठेवण्यात आले। मायप्पा आणि सुंदराबाईच्या संसारात आता भैरू, बाळू, भीमा, गंगूबाई आणि गांधारी अशी 5 रत्ने खेळू लागली। विचित्र पण अमानिक लीला। बाळू जसा मोठा होऊ लागला तसे त्याचे वागणे इतरांपेक्षा वेगळे जाणवू लागले। त्याला भूक तहानेची कधीच ओढ नव्हती। इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी तासनतास एकांतात एखाद्या दगडावर बसून राहणे त्यांना आवडे। कधी झाडाच्या शेंड्यावर चढून पानांचा आस्वाद घेणे तर कधी बाभळीच्या काट्यावर सुखाने निजणे। बाळूच्या या लहरी आणि चमत्कारी कृती पाहून घरचे लोक चिंतेत पडले। बाळू शाळेत कधी गेला नाही की शेती कामात कधी त्याचे मन रमले नाही। आई सुंदराबाईंना नेहमी वाटे की आपला मुलगा इतरांसारखा सामान्य का नाही। असे होते संत सद्गुरू बाळूमामाचे बालपण। ही कथा इथेच संपून आपण पुढे काय झालं ते आपण पुढच्या कथेत पाहूयात। तुम्हाला अशाच जर कथा रोज ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायचे विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। बोला बोला जय बाळूमामा।